Hello everyone, myself Sunil Sable, lecturer, Department of History, class BASY, Arhant College of Bowdon, Pune. So, somebody of today's lecture, we have to discuss chapter number 2, Conceptual Study of Chhatrapati Shivaji and His Times. So, yesterday's remaining point number 2.3, importance of Bhakti movement. So, as continue today. So, point number 1.23, importance of Bhakti movement, and point pure Bhakti or devotion and development of the literacy. So as to be continue. Okay. So first I am reading point number importance of Bhakti movement. So I am reading carefully and so listen carefully. Okay. Although there were several factors ascribed to the rise of Bhakti movement, there was some kind of uniformity among them on stressing upon eradication of condemnation of some social evils and practices. These principles, practices, and social evils were as under. So बघा की आपण ज्या वेळेस एखाद्या गोष्टीचं एखाद्या विषयाचं आपण जेव्हा महत्त्व आपण जाणतो त्यावेळेस त्याच्या बेसिकला जाऊन म्हणजे त्याची जी पायाभूत माहिती आहे, आता बेसिक त्याची जी आता भक्ती, आता या पाठामधलाच आपला भक्ती हा पहिला पॉईंट आहे, तेव्हा आपण त्याची जी बेसिक माहिती आहे, त्याचे जे बेसिक नॉलेज आहे ते आपण सुरुवातीलाच मागच्या 3 लेक्चरमध्ये 3 पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3 या तिन्ही पार्टमध्ये आपण याची माहिती बघितली. तर आपण का बघितलं की याचा अभ्यास काय करायचा आहे, आपल्याला का अभ्यास करायचा आहे, किंबहुना आता जो आपण पॉईंट बघणार आहोत, ठीक आहे, तो कोणता आहे, इम्पॉर्टन्स ऑफ भक्ती मोमेंट. म्हणजे भक्तीची जी चळवळ असते, जो तो संप्रदाय असतो, तो आपल्याला आपल्या हेतूने कितपत योग्य असतो आणि म्हणून त्याची माहिती आपल्याला, त्याचे महत्त्व आपल्याला काय आहे आपल्या जीवनामध्ये, आपल्या लाईफमध्ये. सो बघा मग की त्याचं मग एक आता ऑल्दो देअर वॉज सेव्हरल फॅक्टर, जर काही बाबतीत जर आपण विचार केला तर भक्ती करणे, देवाची पूजा करणे, देवाची अर्चा करणे, देवावर श्रद्धा ठेवणे हे आपले म्हणजे हे आपापल्या धर्माच्या आपल्या परंपरेनुसार आपण ते करत असतो. पण त्याच बाजूने कोणत्याही विषयाच्या 2 बाजू असतात. आपल्या समजा आपलं हे नाणं असलं तर नाण्याला 2 म्हणजे आपण कॉईन म्हणतो, कॉईनला 2 बाजू असतात. तसंच मग कोणत्याही गोष्टीला 2 बाजू असतात, ठीक आहे. तर मग काय होतं की डेव्हलपमेंट, आता जो आपला खालचा पॉईंट आहे, स्ट्रेसिंग अपॉन इरॅडिकेशन अँड कॉन्डमेशन ऑफ सम सोशल इव्हिल्स प्रॅक्टिसेस, these principles, practices and social evils were as under. So that first point in these points,
सब पॉइंट. Sub point number 1, development of social harmony. So, as mentioned above, the most of the philosophers and sant of the Bhakti movement strongly opposed to the caste system and untouchability as the social evils and impediments in the development of social harmony. तर बघा, आता आपण जर इतिहासाच्या दृष्टीने जर आपण अभ्यास केला तर इतिहासामध्ये आपण बघतो की इतिहासामध्ये एकंदरीत भूतकाळाचा अभ्यास केला जातो. म्हणजे भूतकाळामध्ये ज्या घटना घडतात त्या त्यांचा आपण अभ्यास करत असतो. तर तुम्ही जर आतापर्यंत BA-SYला म्हणा, 11th म्हणा, 10th म्हणा, 8, 9 क्लास म्हणजे थर्ड क्लासपासून इयत्ता 3रीपासून आपल्याला इतिहास हे प्रत्येक क्लासला आहे शिकण्यासाठी. तो महाराष्ट्र बोर्ड मंडळाने किंबहुना विद्यापीठाने सुद्धा तो विषय राखून ठेवलेला आहे. मग त्याच अनुषंगाने त्याच वेळेस जेव्हा आपण याचा अभ्यास करतो तर याच्यामध्ये म्हणजे इतिहास जास्तीत करून समाजाची बांधिलकी, समाजामध्ये असणारे, आता जर तुम्ही अभ्यास केला असेल, तुम्ही मॉडर्न इतिहास घ्या, मिडिवल हिस्ट्री घ्या, त्या मध्ययुगीन इतिहासामध्ये आपण ती माहिती घेतली असेल की मिडिवल हिस्ट्री, तर समाजामध्ये 4 वर्ग पडलेले होते त्यावेळेस. उच्च वर्ग, कनिष्ठ वर्ग, तृतीय श्रेणी म्हणजे तृतीय वर्ग. म्हणजे प्रथम म्हणजे ब्राह्मण वर्ग, मग क्षत्रिय, मग कनिष्ठ आणि मग शूद्र, म्हणजे असे 4 वर्ग समाजामध्ये पडलेले होते. मग साहजिकच अनटचेबिलिटी, अस्पृश्यता, त्यावेळेस अस्पृश्यता हा फार मोठा पंगू, फार मोठा रोग, आपण त्याला रोग म्हणूया, फार मोठा रोग त्यावेळेस समाजामध्ये होता. परंतु मग जेव्हा आता आपल्या महाराष्ट्राला जेव्हा संतांची भूमी म्हणून ओळखतात हे आपल्याला माहिती आहे. म्हणून अनेक जे संत होऊन गेले त्या संतांनी आपापल्या परीने आपल्याला ज्ञान देण्याचं कार्य केलं आणि त्यांच्या विचार श्रेणीप्रमाणे वागण्याचं त्यांनी त्यांनी आपल्या समाजाला किंबहुना आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत आपण ज्याला मानतो असे छत्रपती शिवाजी महाराज यांनासुद्धा त्यांनी त्या प्रवाहामध्ये ओढून घेतलेलं होतं. तेव्हाच आपल्याला साहजिक प्रश्न पडतो की आपण फक्त म्हणतो की केवळ शिवाजी महाराज त्यांच्या मातेमुळे ते एवढे मोठे मूर्तिवान घडले, परंतु त्याच्यामध्ये त्यांच्या गुरूंचा म्हणजे स्वामी समर्थ रामदास यांचा पण त्याच्यामध्ये खूप सारा मोलाचा वाटा आहे. तेव्हा संत रामदास आपण सेकंड लेक्चरला बघितलं, समर्थ सेक्ट दासबोध ग्रंथ त्यांनी लिहिला होता. त्याच पलीकडे त्यांनी अनेक ग्रंथ त्यांनी लिहून ठेवले होते. म्हणजे असं आपण त्याची माहिती घेतली. ठीक आहे. तर म्हणजे समाजामध्ये मोटिवेशन म्हणजे समाजाला प्रेरणा देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर या संतांनी असं आपण इथं म्हणूया. ठीक आहे. द प्रोपेस्ड दॅट गॉड, नेक्स्ट लाईन बघा, द प्रोपेस्ड दॅट गॉड कुड बी pleased and attained by way of bhakti by any person of any section in the society, irrespective of this caste, color, race or sex, naturally. आता
आपण असं म्हणतो की म्हणजे गॉड आता प्रत्येक माणसाला, प्रत्येक व्यक्तीला भगवंतांनी सारखेच अवयव, 2 हात दिले आहे, 2 डोळे दिले आहे, म्हणजे ऑल ऑफ पोहर ऑर्गॅन्स. म्हणजे काय की प्रत्येक जो आपला जो पार्ट आहे, मानवाचा जो पार्ट आहे, तो प्रत्येकाला सारखाच दिला आहे. असं नाही आहे की तो त्या जातीचा म्हणून त्याला एक कमी दिला, त्याला हात कमी दिला, त्याचं रक्त असं व्हाईट आहे, आपलं एखाद्याचं ब्लड जे आहे ते व्हाईट आहे, आपलं ब्लड आहे, उच्चवर्णीयांचं ब्लड रेड आहे, शूद्रांचं व्हाईट आहे, असं कुठंही नाही. म्हणून गॉडने आपल्याला सगळ्यांना सारखंच बनवलेलं आहे, असं त्यांचं संतांचं आपल्याला म्हणणं होतं. आणि त्याच अनुषंगाने आपण काय करतो, त्यांची विचारप्रणाली आपण आज आत्मसात करत आहोत. ठीक आहे. आणि ती त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आपण त्यांची जी प्रणाली होती त्याच्या बरोबरीने आपण वागले पाहिजे. ठीक आहे. सो नेक्स्ट पॉईंट बघा, प्युअर भक्ती और डिवोशन हा त्याच्यामधला सेकंड सब पॉईंट आहे. ठीक आहे. इम्पॉर्टन्स ऑफ भक्ती मुवमेंट, म्हणजे आपण काय बघतो इथं, इम्पॉर्टन्स म्हणजे महत्त्व काय. ज्या वेळेस आपण भक्ती मुवमेंटची चळवळ बघतो, ते मोमेंटम बघतो, त्या मोमेंटमचा आपल्याला काय महत्त्व कळतं ते आहे आपण तो डेव्हलपमेंट ऑफ सोशल हार्मनी, म्हणजे समाजाविषयीची आतुरता, समाजाविषयीचा तो समाज माध्यमापर्यंत पोहोचण्याची ती धडपड, ते आपली कृत्यशीलता ती वाढते. ठीक आहे. आता प्युअर भक्ती और डेवोशन. सो द सेकंड इम्पॉर्टन्स feature of the Bhakti movement was that the Sant of the movement denounced idol worship and worship म्हणजे पूजा करणे. ठीक आहे. and professed that God has no color, no shape and no sign. God needs pure bhakti or devotion. Therefore, they criticized the people who were involved in idol worship. Namdev, a Bhakti Sant from Maharashtra, said that a stone god and false devotee cannot please each other. तर काही संतांनी म्हटलं आहे, संत गाडगे महाराजांनी म्हटलं होतं की देव दगडात नाही, माणसात शोधा. म्हणजे देव दगडात नाही आहे, माणसात शोधा, म्हणजे असं त्यांनी म्हणलेलं आहे. म्हणून त्यांचे जे विचार आहे, आपण त्यांचे विचार आत्मसात केले पाहिजे असं आपण इथं म्हणूया. ठीक आहे. तर मग संत नामदेव म्हणा, संत गाडगे महाराज म्हणा, संत ज्ञानेश्वर म्हणा, संत एकनाथ म्हणा, संत तुकाराम म्हणा, संत मुक्ताबाई म्हणा, म्हणजे असे अनेक संत आपल्या महाराष्ट्रामध्ये होऊन गेले. तर प्रत्येक संतांनी, प्रत्येक महात्म्यांनी आपल्याला चांगलेच उपदेश केलेले आपल्याला तुम्ही कोणत्याही ग्रंथामध्ये शोधा किंवा कोणत्याही बुकमध्ये शोधा, ते आपल्याला त्यांनी समान कसं वागायचं, माणसाने माणसाशी कसं वागायचं, कसं बोलायचं, कसा त्यांचा आत्मसन्मान ठेवायचा, हे सर्व त्यांनी आपल्याला शिकून दिलेलं आहे. ती आपली म्हणजे सो who invaded India broke such gods into pieces and threw them overboard. These stone gods neither cried nor cursed the iconoclasts. In the same way, Kabir, one of the pioneers of Bhakti movement. आता कबीर, संत कबीर सगळ्यांना माहिती असेल. ठीक आहे. 2.5 अक्षर प्रेम का, आता 2.5 अक्षर पोथी पडे सो पंडित होई, असं त्याचं आहे, ते तुम्हाला नंतर मी सांगेल. पण 2.5 अक्षर
प्रेम का पोथी पडे सो पंडित होई, असं त्यांच्या त्या दोहे म्हणजे हिंदीमध्ये त्यांनी, मराठीमध्ये त्यांनी त्या कविता त्यांच्या लिहिलेल्या आहे आणि त्यांनी सर्व माणसांना तो उपदेश केलेला आहे. ठीक आहे. सो त्याच्यामधला आपला थर्ड पॉईंट आहे डिवोशन ऑफ गॉड. द थर्ड फ्युचर ऑफ दिस मुवमेंट वॉज दॅट दिस संत प्रोटेस्टेड अगेन्स्ट द irrelevant rights of rules followed in the Hindu religion. They opposed to outdated religious practices and wanted to discard them totally from the religion. They also put stress on the pure, sincere and unalloyed bhakti or devotion of God. तेव्हा तुम्ही संत म्हणतात की तुम्ही देवावरती, गॉडवरती विश्वास ठेवा, परंतु ते फक्त त्यांच्यावर श्रद्धा ठेवा, पण त्यावेळेस त्यांच्यावर श्रद्धा ठेवून तुम्ही माणुसकीला काळीमा फासू नका. म्हणजे माणुसकीला तुम्ही जपा आणि चांगल्या आचारविचाराने तुम्ही हे करा. ठीक आहे. सो मग नेक्स्ट जो आपला लास्ट जो पॉईंट आहे आपला तो डिवोशन ऑफ गॉड झाला. त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट ऑफ द लिटरसी. डेव्हलपमेंट ऑफ लिटरसी म्हणजे काय? म्हणजे लिटरसी म्हणजे आपण हे म्हणू माणसाच्या म्हणजे द फोर्थ फ्युचर ऑफ द भक्ती मुवमेंट वॉज दॅट ऑफ द ॲडॉप्शन ऑफ लोकल. म्हणजे आता लोकल पीपल, आता गावाकडचे जे लोक असतात की त्यांच्यामध्ये अंधश्रद्धा, त्यांचा अडाणीपणा, निरक्षरता आणि अक्षर ओळख, त्यांना जास्ती करून ते अनलिटरेचर मग ते अडाणी असतात. त्यामुळे ते लवकर कोणाच्या म्हणण्यावर, कोणाच्या देवावरती विश्वास ठेवतात त्या पलीकडे. ठीक आहे. The fourth future of the Bhakti movement was that of the adoption of local language. The common people were unable to understand the literacy language of the period which was Sanskrit. Naturally, to propagate their philosophy, the Bhakti Sant used to language spoken by common people. आता त्यावेळेस गावाकडची जे नागरिक होते म्हणजे लोक होती त्यांना जे संस्कृत लँग्वेज, आता बहुतांशी ग्रंथ संतांनी त्यावेळेच्या ज्या संस्कृत भाषेमध्ये लिहून ठेवले होते, परंतु काही संतांनी त्यांना ते सोप्या भाषेत म्हणजे त्यांच्या गावामधल्या लोकांना ज्या भाषेत कळेल, ज्या भाषेत त्यांना त्यांच्या मेंदूपर्यंत पोहोचेल, त्याच्या विचार क्षमतेपर्यंत पोहोचेल, त्या भाषेत त्याचं स्पष्टीकरण करून त्यांनी त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचं काम त्यावेळेस केलेलं आहे. सो ठीक आहे. सो टुडे इज एंड ऑफ दिस लेक्चर. सो थँक यू फॉर वॉचिंग व्हिडिओ. सो remaining point to be continued tomorrow. Okay, thank you.